तुम्हाला जर हॉरर कथा चित्रपट पाहायला आवडत असतील तर आम्ही आज तुमच्यासाठी प्रसिद्ध एनाबेल डॉलची कहाणी जाणून घेणार आहोत। एनाबेल डॉल ही अशी बाहुली आहे जिचं नाव ऐकल्यानंतर भल्याभल्याना घाम फुटतो। या भूतिया बाहुलीच्या जीवनावर आधारित कॉन्जरिंग या चित्रपटाची निर्मिती देखील करण्यात आली होती। तुम्हाला या चित्रपटातील बाहुलीविषयी अजूनही माहिती नसेल किंवा तुम्हाला ही बाहुली खरी आहे का असा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून त्याच उत्तर मिळणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मानवी शरीराच्या शोधात असलेली ही भूतासारखी बाहुली भलेही विचित्र दिसत असली तरी तिच्या अस्तित्वामागील कारणे अधिक गूढ आणि भयानक आहेत। ही बाहुली आजही मंत्रांनी बंदिस्त करून ऑकल्ट म्युझियममध्ये सुरक्षित ठेवली आहे। या बाहुलीची कथा 1918 मध्ये सुरू होते जेव्हा अमेरिकन लेखक जॉन ग्रीन यांनी आपल्या लहान मुलांच्या गोष्टींमध्ये या बाहुलीचा उल्लेख केला होता। जॉन ग्रीन यांच्या कथेनुसार एक दिवस त्यांना त्यांच्या घराच्या मागील अंगणात एक अनोळखी बाहुली सापडली। ती बाहुली कधीही त्यांनी पाहिली नव्हती। शेजाऱ्यांना विचारूनही तिच्या मालकाबद्दल काहीच माहिती मिळाली नाही। त्यांनी फारसा विचार न करता ती बाहुली आपल्या मुलीसाठी घरात आणली। त्यांची मुलगी त्या बाहुलीवर खूप खुश होती। मात्र जसजशी वर्षे गेली तसतशी तिच्या वागण्यात बदल दिसू लागला। ती सतत बाहुलीशी बोलत असे जी जॉनला अधिक काळजीत टाकत होते। काही वर्षांनंतर त्यांच्या मुलीचा एका दुर्मिळ आजाराने मृत्यू झाला। विशेष म्हणजे मुलीच्या मृत्यूनंतर ती बाहुलीही घरातून गायब झाली आणि ती पुन्हा कधीच सापडली नाही। जॉनने ही घटना आपल्या पुस्तकात लिहिली जी त्या काळात खूप गाजली। काही दशकांनंतर 1970 मध्ये ही बाहुली एका खेळण्याच्या दुकानात दिसली। ती एका महिलेने आपल्या मुलगी डोनाला वाढदिवसासाठी गिफ्ट म्हणून दिली। डोना एका हॉस्टेलमध्ये 2 मैत्रिणींसोबत राहत होती। डोनाला ही बाहुली विशेष आवडली परंतु तिच्या मैत्रिणींना ती भीतीदायक वाटत होती। काही दिवसांनंतर त्यांच्या रूममध्ये विचित्र घटना घडू लागल्या। बाहुली आपली जागा बदलत होती। अनेकदा बाहेर फिरून आल्यावर ती वेगळ्या ठिकाणी दिसायची। एक दिवस त्यांच्या रूममध्ये एक चिठ्ठी सापडली ज्यावर लहान मुलाच्या अक्षरात हेल्प मी असे लिहिले होते। त्यानंतर बाहुलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसू लागले। त्यांच्यापैकी लू नावाच्या एका मैत्रिणीने बाहुली रूमच्या बाहेर काढण्याचा आग्रह केला परंतु डोनाने त्याकडे दुर्लक्ष केले। शेवटी एक दिवस लू रूममध्ये एकटी असताना अचानक ती किंचाळली। तिच्या शरीरावर जखमा आढळल्या। लूने शुद्धीवर आल्यावर सांगितले की हा हल्ला बाहुलीने केला होता। डोनाने ही घटना चर्चमधील फादर यांना सांगितली। त्यानंतर पॅरानॉर्मल तज्ज्ञ एडवर्ड आणि लॉरेन वॉरेन यांनी बाहुलीची तपासणी केली। त्यांनी स्पष्ट केले की या बाहुलीत एका आत्म्याचा वास आहे जो मानवी शरीरावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांनी बाहुली एका विशेष बॉक्समध्ये बंदिस्त केली आणि ती ऑकल्ट म्युझियममध्ये ठेवली। आजही ही बाहुली त्या बॉक्समध्ये बंद आहे। त्या बॉक्सवर स्पष्ट इशारा लिहिला आहे, या बॉक्सच्या जवळ जाऊ नका किंवा त्याला स्पर्श करू नका कारण यात अजूनही भयंकर आत्म्याचा वास आहे। मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। आणि जर तुम्ही आमचे चॅनल जबरदस्त मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित करा आणि बेल आयकॉन चालू करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। तोपर्यंत आम्हाला परवानगी द्या। नमस्ते।